येत्या 2 आणि 3 मेला राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेचं आपण आयोजन केलेलं आहे. आत्ताच माजी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक सर यांनी ज्या पद्धतीत सविस्तर आपल्याला सांगितलेलंच आहे, परंतु मला अतिशय आनंद होतो की या इव्हेंटमध्ये आम्ही जास्तीत जास्त विजेत्यांना कसं अजून प्रमोट करता येईल त्यासाठी बक्षिसांचं बऱ्यापैकी आयोजन केलेलं आहे की ज्यामुळे पुढच्या वेळेला देखील या स्पर्धकांनी नव्याने सहभाग घ्यावा आणि इतरांनाही प्रमोट करावा असा त्या मागचा उद्देश राहील. आणि याच्यामध्ये मंगेशने सांगितल्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिक डिजिटल सिस्टीम जी आहे ज्याच्यामध्ये टायमिंग आणि अंतर ह्या दोन्ही गोष्टींचं आयोजन ॲटोमॅटिकली डिजिटली होणार आहे. हा एक सगळ्यात महत्त्वाचा या स्पर्धेचा भाग असल्यामुळे अतिशय ॲक्युरेट पद्धतीने विजेत्यांची नावं याच्यामध्ये डिक्लेअर होणार आहेत. आणि मला अतिशय आनंद होणार आहे की या विजेत्यांना आम्ही ज्या पद्धतीत बक्षिसं देणार आहोत तर त्या निमित्ताने ही स्पर्धा दरवर्षी निश्चितच वाढत जाईल आणि त्याच्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग हा ॲथलेटिक्सचा वाढत जाईल अशी मला पूर्ण खात्री आहे. आणि ह्या स्पर्धेचं आयोजन करताना जास्तीत जास्त सेफ्टी ह्या फॅक्टरचा देखील आम्ही विचार केलेला आहे. आणि स्वच्छता आणि टॉयलेट्स आणि पाण्याची सोय याची देखील आम्ही सोय प्रकर्षाने अतिशय उत्तम पद्धतीने करणार आहोत. याच्याबद्दल तुम्हाला ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. तालुका क्रीडा अधिकारी नाशिक ॲथलेटिक्स फाउंडेशनच्या वतीने 2 आणि 3 मेला ज्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्सच्या स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. या स्पर्धेमध्ये 6 वर्षापासून पुढच्या सगळ्या गटांसाठी विविध बाबींचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यासाठी मी या नाशिक ॲथलेटिक्स फाउंडेशनला मनापासून शुभेच्छा देतो. आणि या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील खूप चांगले खेळाडू सहभागी होणार असल्यामुळे नाशिकमधल्या खेळाडूंसाठी एक खूप चांगली पर्वणी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. तर माझे या ठिकाणी नाशिकमधल्या सर्व लोकांना विनंती आहे, जेवढेही कोचेस जेवढेही रेग्युलर प्रॅक्टिस करणारे खेळाडू आहेत त्यांना मी या ठिकाणी आवाहन करतो की या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संख्येने आपण सहभागी व्हा. कारण की अशाच स्पर्धेमधून मुलं पुढे येत असतात. आपल्याकडे उदाहरण आहे नाशिकची सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत एका पाड्यामधून पुढे येऊन ती ऑलिम्पिकपर्यंत गेलेली आहे. तर या स्पर्धेमधून अशाच पद्धतीची एक नवीन संकल्पना जर राबवली गेली आणि टॅलेंट हंटमधून एक चांगली मुलं जर पुढे आले तर मला असं वाटतं या स्पर्धेचं फलित आपल्याला खूप चांगलं मिळेल नाशिकसाठी. आणि भविष्यकाळ नाशिकचं उज्ज्वलच आहे, आपल्याला सर्वांना माहीत आहे. धन्यवाद. नमस्कार, मी नलिनी मधुकरकर, नाशिक सायकलिस्ट, रनर, ट्रेकर, त्याचबरोबर स्विमर. आज आपल्या नाशिकमध्ये खूप छान असा ॲथलेटिक्स रंगणार आहेत. 2 आणि 3 मे या दिवशी ह्या मॅचेस होणार आहे. यामध्ये लहान मुलांपासनं ते 21 वर्षापर्यंत सर्वांसाठीच ह्या मॅचेस आहेत. आणि ह्या मीनाताई ठाकरे येथे ह्या ग्राउंडवर मॅचेस आहेत. आणि यासाठी महानगरपालिका आपल्याला मदत करणार आहे. आणि त्याचबरोबर जे आयोजक आहे इथे सर्व बसलेले सगळे ॲथलेटिक्स आहेत, सर्वांना चांगल्या प्रकारे यातील माहिती आहे. आणि हे सर्वजण एकत्र येऊन हा जो चौथा एडिटेशन आहे तो भरवणार आहे. आणि मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी खूप सारे मुलं पूर्ण महाराष्ट्रातनं 2000 विद्यार्थी आपल्या इथे खेळायला येणार आहेत. आणि सर्वांना माहीतच आहे नाशिकमधील जे पर्यावरण आहे ते खेळण्यासाठी पर्यावरणपूरक आहे. आणि त्यासाठी आपल्याला सर्वांना शुभेच्छा. सर्वांनी जास्तीत जास्त मुलांना नाशिकमध्ये खेळण्यासाठी घेऊन यावे. धन्यवाद. आपण एक सायकलिस्ट आहात, आता आपण एक अमित नारायण घुगे, अध्यक्ष नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन. ही जी स्पर्धा आहे नाशिक ॲथलेटिक्स फाउंडेशन यांनी जी सुरू केली आहे ती 4थं एडिशन आहे. मागच्या एडिशनमध्ये 1400 विद्यार्थी आले होते. यावेळेस टार्गेट 2000चं आहे. आणि ही जी स्पर्धा आहे ही ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी खूप छान आपण मेजवानी म्हणू, जेणेकरून शहरातली मुलं कुठे ना कुठे काही ना काही क्रीडामध्ये भाग घेत असतात. पण ग्रामीण विद्यार्थ्यांना सिंथेटिक ट्रॅक काय आहे, टायमिंग चिप काय आहे आणि ह्या जो फील त्यांना मिळेल याच्यातून एकतर यांनी वयोगट खूप सुंदर ठेवले आहे की 6 वर्षातल्या वयोगटातल्या मुलांना पण त्यांनी भाग घेण्यासाठी प्राधान्य दिलेले आहे. ह्या मुलांना ग्रामीण भागातली मुलं जे अनवाणी पण रनिंग करतात त्यांना हा सिंथेटिक ट्रॅकचा अनुभव मिळेल. ह्या ग्लॅमरचं त्यांना लक्षात येईल आणि हीच प्रेरणा घेऊन जास्तीत जास्त त्यांचं मोटिवेशन वाढेल. तर यासाठी
साऱ्या शुभेच्छा देतो आणि नाशिककरांना सांगतो की जास्तीत जास्त लोकांनी ही माहिती आपल्या ग्रामीण भागातल्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवावी, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी भाग घेतील. धन्यवाद. आंतरराष्ट्रीय दर्जाचा धावपट्टी सिंथेटिक ट्रॅक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे आपण जे स्पर्धेला जे काय आपण इलेक्ट्रॉनिक सिस्टीम राहणार आहे ते टाइम डिस्टन्स वगैरे आपण या गोष्टीचा पण सहभाग घेतलेला आहे. आपण स्पर्धेमध्ये काय काय देणार आहे तर त्यामध्ये आपण देणार आहे विजेता मेडल, सहभाग प्रमाणपत्र, मोस्कोट म्हणजे आम्ही आता ठरवणार आहे आमचं मोस्कोट पण ठरवणार आहे आमचं. मागच्या वर्षी मोठं बदलं होतं तर आम्ही ते अचानक स्पर्धेच्या दिवशी ते दाखवते काय आम्ही सरप्राईज देणार आहे आम्ही. तर दुसरं एक अजून आम्ही स्पर्धेमध्ये आकर्षक बक्षीस देणार आहे, कॅश प्राईज देणार आहे. जे विनर्स आहे चांगले ज्यांनी बेस्ट ॲथलीट झालेले किंवा त्या बेस्ट ॲथलीटमधून पण आम्ही जो म्हणते ना 3 गोल्ड आणि 3 बेस्ट टायमर वगैरे त्याच्यातून आपण एक बेस्ट परफॉर्मन्स काढणार आहे पूर्ण स्पर्धेतून. त्याला सायकल्स वगैरे गिफ्ट करणार आहे. असे मागच्या वर्षी आम्ही 4 सायकल गिफ्ट केलं का, असे आमचे 4 आणि ते जे मागच्या वर्षी जे बेस्ट ॲथलीट झाले त्यांनी यावर्षी नॅशनलला गोल्ड मेडल घेतले. म्हणजे असं काही गोष्टी घडल्या असेल त्या त्याच्यातले एक प्लेअर इंटरनॅशनलला पण आता सध्या खेळतो आहे आपल्या स्पर्धेचा हा जो ग्रामीण भागातले मुलं आहे सर. तर अजून एक आपलं टीमच्या